अजित पवारांसह मंत्र्यांची आजही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी. अजित पवार सकाळपासूनच ग्राउंडवर तर छगन भुजबळांची येवल्यात पाहणी. हिंगोलीत दादा भुसे बांधावर. मदतीसाठी पंचांग पाहणार का? धाराशिव दौऱ्याच्या वेळी उद्धव ठाकरेंचा सवाल. लातूरमध्येही देशमुख बंधूंसोबत पाहणी दौरा. राज्यातील सर्व शिक्षक एका दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना देणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न. अकोल्यामध्ये मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेखोरीमुळे तब्बल 50 शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली. एबीपी माझाने बातमी दाखवताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कारवाईचं आश्वासन. पूरग्रस्तांना सरकारकडून मदतीला सुरुवात. सध्या नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 5-5 किलो गहू, तांदूळ, धान्य देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. राज्यसेवेची 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी. भाजप आणि काँग्रेस विद्यार्थी संघटना आक्रमक. पूरस्थितीमुळे परीक्षा देणं शक्य नसल्याचा दावा. आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती अजित पवारांची प्रतिक्रिया. काही लोक जातीचं खूळ बसवत असल्याचंही वक्तव्य. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना कर्नल म्हणून बढती. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर पदोन्नती. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात दांडिया खेळून देशाचं वाटोळं. संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. संविधानाच्या स्वातंत्र्यात जगणाऱ्या निर्लज्ज लोकांचा आपला देश असल्याचंही विधान. IRS अधिकारी समीर वानखेडेंची दिल्ली उच्च न्यायालयात धाव. नेटफ्लिक्सवरच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड सिरीज विरोधात 2 कोटींचा मानहानीचा दावा. वेस्ट इंडिज विरोधामध्ये भारतीय कसोटी संघाची घोषणा. करुण नायरला डच्चू, जसप्रीत बुमराला विश्रांती न देता संधी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.